बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा भाजपकडून लव्ह जिहादच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली आहे। तर गोपीचंद पडळकरांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करत धर्मांतर आणि लव्ह जिहाद प्रकरणी सरकार नवा कायदा आणणार का असा सवाल केलाय। त्यावरती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराबाबत कायदे आहेत ते अधिक प्रभावी आणि कडक होण्याबाबत काही बदल करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी सुद्धा मुंबईतही लव्ह जिहादचे प्रकार घडत असल्याचं निदर्शनास आणलं। लव्ह जिहादचा साधा सोपा अर्थ आहे धर्मांध मुसलमानांनी प्रेमाचं माध्यम वापरून हिंदू मुलींचं धर्मांतरण करण्यासाठी रचलेलं षडयंत्र हे आता गावागावापर्यंत गेलेलं आहे। या ज्या महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत त्या आतापर्यंत किती तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये किती कारवाई झालेल्या आहेत। साधा शेवटचा माझा प्रश्न आहे की धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणि लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये आपण कडक कायदा सरकार लवकरात लवकर आणणार आहे का? यामध्ये प्रचंड प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात एक रॅकेट चालवलं जातं असा देखील माझा आरोप आहे। 14 ते 18 वर्षाच्या वयातील मुलींना आम्ही मुंबईमधली जर मी उदाहरणं सांगायला गेलो तर धारावी असेल, मानखुर्द असेल, गोवंडी असेल, या जिकडे स्लम आहे अशा ठिकाणच्या गरीब मुलींना वेगळ्या प्रकारचं आमिष देऊन फसवलं जातं आणि त्याबद्दलचा देखील एक रिपोर्ट यामध्ये आलेला आहे। मुळातच आपण बघितलं असेल तर आपल्या इथे एक्झिस्टिंग कायद्यामध्ये देखील आपल्याला कोणाचीही बळजबरीनं धर्मांतरण करता येत नाही किंवा आम्ही दाखवून धर्मांतरण करता येत नाही। त्यामुळे तसे कायदे आहेतच, परंतु ते अधिक प्रभावी व्हावे, अधिक कडक व्हावे अशा प्रकारची जी सगळी मागणी सातत्याने येते आहे, या संदर्भात या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का अशा प्रकारचा सरकारसमोर देखील विचार आहे। त्यामुळे आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल आणि एक्झिस्टिंग कायदे जर त्याकरता पुरे पडत असतील